सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत महावितरणच्या वाढीव वीज बिलाविरोधात 10 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा. चौकशी करून न्याय देण्याची मागणी. जत शहरातील मंगळवार पेठ वॉर्ड क्रमांक 4 येथील रहिवासी ओंकार सुरेश औरसंगे यांनी महावितरणच्या कथित निष्काळजी कारभाराविरोधात आवाज उठवत वाढीव वीज बिलाची चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी जत तहसीलदार यांना सविस्तर निवेदन सादर केले असून 10 दिवसांच्या आत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास 10 ऑगस्ट 2026 पासून जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार त्यांच्या पंजोबा कैलासवासी इराप्पा शेट्टी कोळी यांच्या नावावर घरगुती वीज जोडणी असून यापूर्वी दरमहा साधारण 500 ते 700 इतके नियमित वीज बिल येत होते. मात्र सप्टेंबर 2025 मध्ये अचानक 25,250 इतके वीज बिल आल्याने त्यांना मोठा आर्थिक धक्का बसल्याचा दावा करण्यात आला आहे. ओंकार औरसंगे यांनी सांगितले की ते रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दिवसाला सुमारे 300 इतकी मजुरी मिळत असल्याने एवढ्या मोठ्या रकमेचे वीज बिल भरणे त्यांच्या आर्थिक क्षमतेबाहेर असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. या वाढीव वीज बिलाबाबत त्यांनी जत महावितरण कार्यालय तसेच कवठे महाकाळ महावितरण कार्यालय येथे अनेक वेळा तक्रारी केल्या. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस किंवा समाधानकारक कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवेदनाद्वारे त्यांनी वाढीव वीज बिलांची स्वतंत्र व निपक्ष चौकशी करून चुकीचे बिल तातडीने कमी करण्यात यावे, तसेच सध्या बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने 10 दिवसाच्या आत योग्य निर्णय घेतला नाही तर 10 ऑगस्ट 2026 पासून जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, महावितरण कार्यालय जत तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणासंदर्भात महावितरण विभागाची अधिकृत भूमिका अथवा प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे वाढीव वीज बिलाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, तक्रारीची चौकशी कशी केली जाते आणि संबंधित नागरिकाला न्याय मिळतो का, याकडे जत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.